महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि आत्ताची माहिती कळते त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील आता गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर पोहोचलेत अशी माहिती कळते। रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। अजूनही त्यांच्या नावाची घोषणा कोणाचीच नगर राष्ट्रवादीकडून झालेली नसली तरी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला माहिती आहे की ती महत्त्वाची घडामोड काल राष्ट्रवादीमध्ये घडलेली आहे या लोकसभा मतदारसंघावरून। आणि आत्ता जी माहिती कळते त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील हे गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेत असे मुंबईतली आताची ही एक महत्त्वाची घडामोड म्हणायला हवी। आपल्याला माहिती आहे ते माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। एकीकडे सुजय विखे पाटील काही वेळातच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही एक आणखी महत्त्वाची घडामोड विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील आता गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर दाखल झालेत अशी माहिती कळते। आताच एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला माहिती आहे माढा लोकसभा मतदारसंघावरून सातत्यानं चर्चा सुरू आहे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे माढातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि ही एक आणखीन एक महत्त्वाची घडामोड आपल्याला माहिती आहे राजकीय भूकंप होतो की काय अशीच आता चर्चा सध्या सुरू आहे। राजकीय क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे आपण बघतोय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। थेट जाणार आहोत सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सागर, राजकीय भूकंपामधला दुसरा टप्पा म्हणायचा? सागर यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, पण आताची एक महत्त्वाची घडामोड रणजितसिंह मोहिते पाटील हे गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर पोहोचलेत अशी माहिती कळते आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत आणि कालच्या ज्या बैठकीमध्ये बारामती हॉस्टेलमध्ये जेव्हा ही बैठक झाली तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय। पुण्यामध्ये जेव्हा शरद पवारांनी आपल्या नेत्यांसोबत आपल्या कार्यकर्त्यांसोबत जेव्हा आढावा घेतला तेव्हा देखील आपल्या वडिलांसोबत ते तिथे उपस्थित होते आणि आत्ताची जी माहिती कळतीये त्यानुसार गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर ते दाखल झालेत अशी माहिती कळतीये।